वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज छान असा लाल मिरचीचा भुर्का बनवणार आहे। तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला सांगायचं आहे आणि भुर्क्यासाठी काय काय लागणार आहे तर मी तुम्हाला ते सांगते। तर हे बघा, हे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी भरपूर साऱ्या। तर आपल्याला ह्या मस्त अशा त्याचे देठ काढून घ्यायच्यात आधी, कारण ही जी मिरची आहे छान अशी मस्त वाळवण्यात आलेली आहे। तर हे बघा, आपण जे पूर्ण देठ काढून घेऊ आधी। आणि इकडे मी 2 कांडे लसूण सोलून ठेवलेला आहे। तर हा जो भुर्का आहे खायला खूप मस्त लागतोय, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। कारण भाजी जर आवडत नसेल आणि असा भुर्का चटणी म्हणजे काहीतरी खायला असं सोबत तर भारी लागते खायला। आमच्याकडे याला भुर्काच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगायचं मला कमेंटमध्ये। तर हे बघा, खूप सारी मिरची घेतलेली मी आणि हे बघा आता याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे याला मिरचीला, कारण ही मिरची धुतलेली आहे मस्त छान अशी। आणि हे बघा 2 कांडे लसूण आहे तो पण घालणार आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये मीठ जे आहे ते थोडं जास्त प्रमाणामध्ये घालायचं आहे, कारण मिठामुळेची चव अजून छान अशी मस्त लागते बघा खायला। आता याला मी आबडधोबड मिक्सरमधून फिरवणार आहे, म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त ठोसर पण नाही ठेवायचा। तर याला मी आता मिक्सरमधून काढते। तर हे बघा, आबडधोबड म्हणजे असा काढून घ्यायचा आहे भुर्का। तर हे बघा, मस्त छान असा भुर्का निघलेला आहे, खूप बारीक पण निघला नाही आणि खूप ठोसर पण निघलेला। हे बघा, छान असा मस्त भुर्का निघलाय। तर भुर्का काढेपर्यंत मी तवा गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेले। तर हे बघू शकता मस्त असा भुर्का निघलेला आहे। आता आपण याला तळून घेऊ छान असं। तर हे बघा, मस्त असं छान गरम झालंय तेल। आता आपण हा जो वाटलेला भुर्का आहे, आता याला आपण तेल गरम झालंय त्याच्यामध्ये तळून घेऊ। आणि भुर्का छान असा थोडासा काळसर होईपर्यंत, म्हणजे असा भुर्का होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, जास्त काळसर नाही करायचा। तर तो तसाही छान लागतोय मस्त खायला। बघा, छान असा मस्त फ्राय करून घेऊ। तर तेल मी थोडंसं जास्त घातलेलं याला आणि हे छान असं तळून घेतल्याच्या नंतर आपल्याला 15 ते 20 दिवस मस्त छान असं स्टॉक करून पण ठेवू शकतो। त्याला एक छान असे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा, थंड झाल्याच्या नंतर 15 ते 20 दिवस छान टिकतो हा मस्त। तर बघा, छान असा फ्राय करते मी आता। आपल्याला याला थोडंसं काळं होऊन द्यायचं, म्हणजे खायला मस्त लागतात ते। हा भारी वास यायला लागला आता। याच्यामध्ये जर आपण कच्चं तेल टाकून जर हा भुर्का खाल्ला तर अगदी भारी लागतोय खायला। ते बघा, छान असं तळून घेते मी याला आता। मिरची खूप तिखट आहे। बघू शकता छान असा याचा कलर बदलायला लागलाय आता। छान असा मस्त भाजण्यात आला पाहिजे हा एकदम, कारण याच्यामध्ये थोडंसं जास्त मीठ घातलं आणि छान प्रकारे असा भाजण्यात आला हा तर तो छान लागतो खायला हा मस्त। खूप सारा लसूण घालायचा आहे। हे जर जेवणासोबत जर असलं ना तर माणूस एक चपाती अजून जास्त खाईल, एवढं छान लागतं खायला। ज्याला चटणी आवडते त्याला 100% भुर्का आवडणार। तर हे बघा, मस्त भुर्का आता भाजून घेते मी याला। छान असा कलर चेंज व्हायला लागला याचा। आपण असं जो भुर्का वाटलाय मी, याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून शेंगदाणे चटणी पण करू शकतो, मस्त लागते अशी शेंगदाण्याची चटणी पण खायला। तर हे बघा, छान असा भाजण्यात आलाय आता हा भुर्का। मस्त कलर बघू शकता तुम्ही, बदलला याचा लगेच, भुर्क्यासारखंच झालं। ते बघा, मस्त छान असं। आता गॅस बंद करते आणि याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आवडला असेल तर नक्की लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। बाय।